मैत्रिणींनो, आपण नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट खातो. पनीरचे, चिकनचे, बटाट्याचे. पण मी आज तुम्हाला 100% सांगते, हे कटलेट तुम्ही कधी पाहितले देखील नसतील आणि खाल्ले तर अजिबातच नसतील. असे कटलेट आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. खूपच टेस्टी, बाहेरून कुरकुरीत, आतमध्ये नरम असे हे कटलेट. सुरुवात करूया रेसिपीला. मी इथं 1 पाऊण वाटी बेसन पीठ, 2 ते 3 बटाटे उकडून बारीक करून घेतलेले आहेत, 1 वाटी लाह्या, 1 बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची आणि थोडंसं आलं किसून घेतलेलं आहे. तर आज आपण इथं लाह्यांचे कटलेट करत आहोत. सर्वात प्रथम आपण बेसनाची स्लरी तयार करून घ्यायची आहे. त्यामध्ये घालूया थोडीशी हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट. ही रेसिपी अगदीच युनिक, टेस्टी आणि खूपच यम्मी आहे. तुम्ही नेहमीच वेगवेगळ्या प्रकारचे कटलेट खाता, त्याच्या अगदी वेगळी ही रेसिपी. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडणार, कारण अगदी घरगुती साहित्यांमध्ये आपण बाजारात खूपच महाग मिळणारे कटलेट घरी बनवत आहोत, ते पण टेस्टी आणि पौष्टिक. तर आता बेसनाची स्लरी इथं तयार करून घेतलेली आहे. आता एक बाउल घ्यायचे, त्याच्यामध्ये स्मॅश केलेला बटाटा घालायचा आहे. मी इथं 3 बटाटे उकडून घेतलेले आहेत, ते अगदी बारीक करून घ्यायचेत आपल्याला. तुम्ही स्मॅशअपने केले तरी चालतील. आता त्याच्यात घालूया किसलेलं आलं, 1 ते 2 हिरव्या मिरच्या चिरलेल्या, कोथिंबीर, चिरलेला कांदा, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे. आता टेस्ट छान यावी म्हणून चिमूटभर हळद, त्याच्यानंतर अगदीच चिमूटभर आपण इथं जिरं घालणार आहोत, थोडासा चाट मसाला. चाट मसाल्याने या आपल्या कटलेटला चव खूप छान येते. थोडंसं लाल तिखट, थोडासा गरम मसाला आणि आता 1 भरून वाटी लाह्या. तुम्ही ही रेसिपी कधीच बघितली नसेल, आज आपण इथं लाह्यांचे कटलेट बघत आहोत. अगदी 1 वाटी लाह्यांमध्ये पाऊण वाटी बेसनाच्या स्लरीने काहीतरी तुम्ही अगदीच वेगळा पदार्थ बनवणार आणि मी इथं तो बनवून दाखवते तुम्हाला. आता स्लरी केलेली बेसनाची याच्यात ओतून हे छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आता मी चमचा साईडला ठेवून देते आणि हातानंच हे छान प्रकारे मिक्स करून घेते. अगदी व्यवस्थित 3 ते 4 मिनटं व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे. हे मिश्रण एकजीव करताना लक्षात ठेवा, खाली बटाटा जर टाकलेला असेल तर तो खाली चिटकून बसतो भांड्याला, त्यामुळे व्यवस्थित आपल्याला हे मिश्रण एकजीव करायचे. मिश्रण 3 ते 4 किंवा 4 ते 5 मिनिट एक चांगलं एकजीव केलं की 10 ते 12 मिनिटासाठी झाकून साईडला ठेवून द्यायचे, कारण या टाकलेल्या ज्या लाह्या आहेत त्या अगदी व्यवस्थित फुगल्या पाहिजेत, कारण बेसनाच्या स्लरीमध्ये त्या व्यवस्थित फुगून तयार होतात. बघा, मी इथं 10 ते 15 मिनटं हे भिजण्यासाठी ठेवलेलं तुम्ही बघू शकता. लाह्या व्यवस्थित भिजलेल्या आहेत. आता आपण याचे छान प्रकारे कटलेट तयार करून घेणार आहोत. कटलेट बनवताना अगदी मापाचाच, म्हणजे खूप जाड देखील नाही आणि खूप पातळ नाही, असाच आपल्याला एक उंडा घेऊन व्यवस्थित हातावर थापायचा आहे, जसं मी दाखवत आहे.
अजिबात हाताला चिटकत नाही जर तुमचं प्रमाण व्यवस्थित असेल तर. आता पुन्हा एकदा मी कटलेट तुम्हाला बनवून दाखवते. तुम्ही बघू शकता सकाळच्या भुकेसाठी खूपच वेगळा नाश्ता आज तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. मुलं असू द्या किंवा मोठी माणसं, अगदीच सर्वांना आवडणार अशी ही आजची रेसिपी. जर घरीच आपण इतके छान कटलेट बनवत असू तर बाजारातून काय विकत आणायची गरज. मुलं अगदी तुमच्याकडे नेहमी डिमांड करणार. तर आता मी इथं केलेल्या बॅटरमध्ये एक 8 ते 9 हे आपले कटलेट तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता. आता छान प्रकारे आपल्याला हे शेलो फ्राय करून घ्यायचे. नॉनस्टिक पॅन असेल तर तुम्ही शेलो फ्राय अगदी थोड्या तेलामध्ये करू शकता आणि तुम्ही तळू देखील शकता. पण मी इथं कमीत कमी तेलाचा वापर करून त्यांना शेलो फ्राय करून घेणार आहे कढईमध्येच. अगदी ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित आपल्याला हाय टू लो फ्लेमवर हे कटलेट चांगले भाजून घ्यायचे आहेत. प्रथमतः गॅस हाय ठेवायचा आहे, नंतर तो अगदीच लो करायचा आहे मीडियममध्ये. आता हे कटलेट भाजण्यासाठी एक 4 ते 5 मिनिटांचा अवधी लागतो व्यवस्थित तयार होण्यासाठी. तुम्ही बघू शकता एकदम टेस्टी यम्मी असे हे कटलेट आपले तयार आहेत. लाह्यांचे अगदी युनिक पदार्थ. 1 वाटी बेसनाच्या स्लरीमध्ये 1 वाटी लाह्यांमध्ये हा छान असा नाश्ता बनून तयार होतो सकाळच्या भुकेसाठी. तुम्ही बघू शकता बाहेरून नॉर्मली कडक आणि आतमध्ये असा मऊसूद हा कटलेट तयार आहे. टेस्टला तर इतका छान लागतो की तुम्ही कुठल्याही सॉससोबत हा एन्जॉय करू शकता. तर तयार आहे मस्त अशी आपली आजची लाह्यांच्या कटलेटची रेसिपी. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.